कधी-कधी ना, आयुष्याकडे मागं वळून जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा खूप वेळा तरी वाटतं, की आयुष्यातला खूप सारा वेळ आहे तो आपण वाया घालवला. कितीही असू देत किंवा तुम्ही कुठलंही काम करत असू देत किंवा तुम्ही अगदी गृहिणी जरी असाल, तरी आपण हेच बोलत असतो, की मला वेळच मिळत नाही. तसं बघायला गेलं तर आपणा गृहिणींना भरपूर वेळ असतो. पण टाईम मॅनेजमेंट जर केली नाही ना, तर आहे तो पूर्ण दिवससुद्धा आपल्याला काम करण्यासाठी पुरत नाही. मग स्वतःसाठी काय, बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ मिळत नाही. हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर काही आपल्या मैत्रिणींनी कमेंट करून सांगितलेलं, की या विषयांवरचे व्हिडिओ बनवा. त्यातल्या त्यात गृहिणींसाठी टाईम मॅनेजमेंट यावर व्हिडिओ बनवा, अशा कमेंट होत्या. आणि खरंच खूप छान वाटतं असं वेगवेगळ्या विषयांवरती जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगता, की व्हिडिओ बनवा. तर आज ना आपण गृहिणींनी टाईम मॅनेजमेंट करणं का गरजेचं आहे या विषयावरती ना गप्पा मारूयात. खरं तर मी ना अशी समोर येऊन माईक घेऊन सुद्धा तुमच्याशी बोलू शकते. पण अशी घरातील कामं करता-करता जेव्हा मी तुमच्याशी गप्पा मारते ना, तर ते तुम्हाला जास्ती रिलेटेबल वाटतं, असं मला वाटतं. कारण आपण गृहिणी तर दिवसभर हीच सगळी कामं करत असतो आणि ही सगळी कामं जर वेळेवर झाली नाहीत, तर मात्र होते ती चिडचिड. मग ती स्वतःवर असू देत किंवा इतरांवरती. आता आपण गृहिणींबद्दल बोलतोय कारण की ज्या वर्किंग वुमन असतात ना, तर त्यांना वेळेवरती ऑफिस गाठायचं असतं. त्यामुळे त्यांनी ते टाईम मॅनेजमेंट बरोबर केलेलं असतं, की या वेळेमध्ये ही एवढी कामं पूर्ण करायचीच आहेत. पण आपलं तसं नसतं. त्याचं कारण सांगा, की प्रायोरिटी. खरं तर आपण काय करत असतो, की आपल्या प्रायोरिटी असतो त्या सेट करत नसतो. प्रायोरिटी म्हणजे काय, तर कुठल्या गोष्टीला आपल्या लेखी जास्ती महत्त्व आहे, हे आधी ठरवायचं. म्हणजे बघा, सकाळी उठून ज्यांना डबे द्यायचे असतात मुलांना किंवा मिस्टरांना, तर सकाळी उठल्यानंतर पहिली प्रायोरिटी असते ती वेळेमध्ये डबा बनवून द्यायची. मग आपण ते सगळं वेळेमध्ये करण्यासाठी किती मॅनेज करतो. त्या वेळेपर्यंत सगळं व्हायला पाहिजे अशी आपली धावपळ चाललेली असते. म्हणजेच आपली ती प्रायोरिटी असते आणि म्हणूनच आपण त्या वेळेमध्ये दुसरं काही करत नाही आणि ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपड करतो. पण मग त्यानंतर दिवसभर जर काहीच टार्गेट नसेल असं, तर मग आपण काय करतो? मग रिलॅक्स राहतो, की आता कशाला धावपळ करायची, निवांत सगळी कामं करू. पण असं केल्यामुळं काय होतं, की सगळी कामं डिले होत जातात, उशीर होत जातो. त्यामुळं आपलं आपणच बघायचं, की दिवसभरातला आपला वेळ कुठं वाया जातो. आता हे दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही, तर आपण स्वतःच त्यासाठी टाइम टेबल ठरवायला पाहिजे. आता हे सगळं कशासाठी? तर उगीच वेळ फालतू वाया न जाता त्या वाचलेल्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी करता यावं म्हणून. आणि एखादी स्त्री जेव्हा हे सगळं सांभाळून वेगळं काहीतरी करत असते ना, तेव्हा खूप वेळा तरी असं ऐकायला मिळतं, की हिला बरा टाईम मिळतो हे सगळं करायला. पण असं काही नसतं, कारण जिथं आवड असते ना, तिथं सवड ही काढलीच जाते. मग तुम्ही किती पण बिझी असलात ना, तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर आवड असेल ना, तर ती करण्यासाठी तुम्ही काहीही करून वेळ काढतात. पण जर काही एमच नसेल, काही ध्येयच नसेल ना, तर मग आपण वेळ काढू शकत नाही. आणि असं पण वाटू शकतं, की आता वाचलेल्या वेळेचं करायचं काय? तर आता बरेचसे पर्याय उपलब्ध असतात, की ज्यामुळे तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता किंवा जर तुम्हाला पैसे कमवण्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही तो वेळ आहे तो स्वतःमध्ये गुंतवू शकता. म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी हा वेळ वापरू शकता. आणि मला तर वाटतं नेहमी आपण ना अपडेटेड राहायला पाहिजे. जरी आपण गृहिणी असलो ना, तरी बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्यातलं नॉलेज असायला पाहिजे. अगदीच काही नाही तर स्वतःसाठी तरी, म्हणजे आपली अगदी स्किन केअर कशी करायची, सेल्फ मेकअप कसा करायचा, हे सुद्धा आपण शिकू शकतो. आता तुम्हीच विचार करा, की कधीतरी आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघतो ना आपण, त्यावेळेला असं वाटतं, की ह्या वेळेला मी ही गोष्ट केली असती तर किती बरं झालं असतं. किती वेळ वाया घालवला आपण, असं वाटत राहतं. पण असा गिल्ट मनात आणून देऊ नका मैत्रिणींनो. अजून सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता. फक्त आपल्या प्रायोरिटी सेट करा. खरं तर प्रत्येकाची प्रायोरिटी ही हेल्थच असायला पाहिजे. आरोग्य ही तुमची पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. आणि त्यासाठी आधी प्रत्येकानं वेळ द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुमच्या मनाचा आनंद. कारण तुम्ही कितीही काम केलं, तुम्ही कितीही पैसा कमवलात, तरी तुम्हाला कुठल्या गोष्टीत आनंद आहे ते मिळवण्यासाठी थोडंफार तरी वेळ काढायलाच पाहिजे. आता उदाहरण माझंच सांगते, की आता मी YouTubeवरती व्हिडिओ बनवते आणि मी सुद्धा एक गृहिणीच आहे. पण मला या गोष्टीची आवड आहे आणि त्यामुळं यासाठी वाटेल तेवढा वेळ देण्याची, सतत अपडेटेड राहण्याची माझी तयारी असते. आता अजून एक, कुठलं काम कुठल्या वेळेला करायला पाहिजे हे तुमच्या प्रायोरिटीवरती डिपेंड असतं. तसं तर माझं मॉर्निंग रुटीन मी खूप वेळा शेअर केलंय. पण शक्यतो सकाळच्या वेळेत जर सगळी कामं झाली ना, मग आपल्याला दिवसभर भरपूर वेळ मिळतो. पण आता या कामांपेक्षा सुद्धा महत्त्वाचं जर तुम्ही काहीतरी करत असाल, तर मग ही कामं नंतर केली तरी चालतात किंवा या कामासाठी तुम्ही मदतीला दुसऱ्या कोणाला ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर टाईम मॅनेजमेंट करायची असेल ना, तर सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही सकाळी लवकर उठाल, तेवढ्या लवकर तुमची सगळी कामं आवरतात. आणि ही सवय जर तुम्हाला असेल ना, तर आपोआपच घरातल्या लोकांना सुद्धा ही सवय लागते आणि आपोआपच ते तुमचे रिस्पेक्ट सुद्धा करायला लागतात. आणि कधीतरी ठीक आहे कंटाळा आला म्हणून,
पण रोज रोज उशिरा उठणं ह्यात काही पॉईंट नाही. या जगामध्ये करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला खूप वेळा मैत्रिणी बोलतात की मला सकाळी लवकर तर उठायचं असतं, वॉकला वगैरे जायचं असतं, पण मला उठवत नाही. मी उठतच नाही. अलार्म वगैरे लावला ना तरी सुद्धा मी उठत नाही. तर त्याचं कारण असतं आपलं मन आपल्याला नेहमी आराम करण्याकडे प्रवृत्त करत असतं. म्हणजे आपण असं म्हणतो की नंतर उठू, थोड्या वेळाने उठू, कशाला चालायला जायचंय, आराम करू. तर असं न होण्यासाठी तुम्ही रात्रीच तुमच्या मनाला जर आज्ञा दिलीत की मला सकाळी या वेळेला उठायचं आहे, तर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला नेमकी त्याच वेळेला सकाळी जाग येईल. आता माझं रुटीन सांगते की शक्यतो सकाळी 11 पर्यंत घरातील सगळी कामं आवरण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचं कारण पण सांगते की आता मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते, तर शूट पासून अगदी एडिटिंग पर्यंत, व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सगळ्या गोष्टी माझी मीच करत असते. आणि या सगळ्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. आणि त्यामुळेच मला सगळ्या गोष्टी आहेत त्या प्लॅनिंगने कराव्या लागतात. आता आपल्याला घर सुद्धा व्यवस्थित ठेवायचं असतं. तर आता जे माझे व्हिडिओ नेहमी बघतात तर त्यांना तर माहितीच आहे की मी आउटडोर सुद्धा शूट करते किंवा घरी सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम करत असते. स्वतः सुद्धा छान राहत असते, घर सुद्धा छान ठेवत असते. वेगवेगळे प्रोग्राम असतात बाहेरचे तर त्याला सुद्धा जात असते. आणि या सगळ्यातून माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारायला, त्यांना भेटायला जाण्यासाठी सुद्धा मी वेळ काढत असते. आणि शिवाय जे लांब आहेत ना तर त्यांच्याशी फोनवरून सुद्धा माझा संवाद चालू असतो. मी अशी कधीच कुणाला कारणं देत नाही की मला वेळ मिळत नाही फोन करायला वगैरे. कारण आपल्यासाठी या सगळ्या गोष्टींबरोबरच आपली नाती सुद्धा खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं असतं. तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या तर काय करायला पाहिजे, तर प्लॅनिंग. तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय कामं करायची आहेत याचं जर तुम्ही प्लॅनिंग आदल्या दिवशी केलं ना तर बरीचशी कामं आहेत ती सोपी होऊन जातात. आता कधी कधी ठरवल्याप्रमाणे सगळी कामं होतीलच असं नाही, पण तरी प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा जो वेळ असतो ना त्या वेळेमध्ये फोनवरती गप्पा मारायच्या नाहीत. म्हणजे अगदीच खरंच काही गरजेचे असेल तर ठीक आहे, पण उगीचच गप्पा मारत सकाळी बसलं ना तर सकाळचा खूप सारा वेळ आहे तो वाया जातो. याचा अर्थ गप्पा मारायच्या नाहीत असं नाही. गप्पा मारणं हे एक प्रकारचं टॉनिकच आहे. मी नेहमीच सांगते की ज्यामुळे आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते. पण जर नंतर धावपळ होऊ द्यायची नसेल तर आधी आपण आपली कामं पूर्ण करायला हवीत. किंवा आता जर तुम्ही तिशीमध्ये असाल, जरी तुमची मुलं लहान असतील, ट्युशनला वगैरे जात असतील ना तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून थोडा वेळ तरी त्यांच्यासाठी देणं, त्यांचं काय अभ्यास कसा चाललाय इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी जेव्हा ती शाळेत गेलेली असतात तेव्हाच सगळं घरातली कामं आवरून मग तुम्ही संध्याकाळचा वेळ आहे तो त्यांच्यासाठी काढू शकता. किंवा जर तुम्ही आता 40मध्ये असाल तर मग तुम्ही हा वेळ आहे तो स्वतःसाठी मी टाइम काढायला पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ काढायला पाहिजे. तर आता बघा, हा जो व्हिडिओ मी शूट करतेय तर याच्यानंतर संध्याकाळी मला जायचंय एका प्रोग्रामला. म्हणजे आमच्या इथं आयुष्यावर बोलू काही हा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा जो कार्यक्रम आहे तर त्यासाठी मला जायचं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला कवितांची किती आवड आहे ती, त्यामुळे मी अशा प्रोग्रामला जातेच. आणि खूप वेळा तरी मी ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर त्याच्या आधी मला हा व्हिडिओ शूट करून एडिट सुद्धा करायचा आहे, कारण प्रोग्राम 9ला आहे आणि त्याच्यानंतर तो बहुतेक 12-12:30 पर्यंत चालतो. म्हणजे मग मला एडिटिंगला वेळ मिळणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे एडिटिंग मला आजच करायला पाहिजे. तर मला हेच सांगायचं आहे मैत्रिणींनो की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते तेव्हा आपण त्या गोष्टीसाठी बरोबर वेळ काढतो. आता मला व्हिडिओ पण बनवायचा आहे, पण मला माझी आवड सुद्धा जोपासायची आहे की जी माझी कवितांची आवड आहे आणि ती मी नेहमीच जोपासत असते. आणि असे जे लाईव्ह प्रोग्राम असतात ना तर ते बघायला मला खूप आवडतं. तर आता इथे मी हे जे हेअर ॲक्सेसरीज ज्वेलरी वगैरे ठेवते, तर हळदी कुंकू आता परवाच झालं, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघितला. तर ते या सगळ्या गोष्टी मी परत व्यवस्थित ठेवते आहे. म्हणजे परत जेव्हा आपल्याला या गोष्टी हव्या असतात ना तेव्हा एकाच ठिकाणी बरोबर मिळतात. तर घराचं ऑर्गनायझेशन करणं सुद्धा खूप गरजेचं असतं, कारण त्यामुळे ना आपला बराचसा वेळ वाचतो. म्हणजे इकडची गोष्ट तिकडे ठेवण्यात, ती वस्तूची शोधाशोध करण्यामध्ये आपला भरपूर वेळ वाया जातो. तर मैत्रिणींनो, जरी आपण गृहिणी असलो ना तरी सुद्धा आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता त्यासाठी मी ज्या काही गोष्टी करते तर त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान कमेंट्सची मी नेहमी वाट बघत असते, कारण त्या कमेंट्सद्वारेच तर तुम्ही मला भेटत असता. कमेंट्समुळे तर मला खूप छान छान मैत्रिणी भेटल्या आहेत. अगदी प्रत्यक्षात जरी भेटलं नाही तरी सुद्धा खूप जवळची, अगदी खूप वर्षांची मैत्री असल्यासारखं मला वाटतं. आणि नेहमी जे कमेंट करतात त्यांची एखाद्या दिवशी जरी कमेंट आली नाही तरी खूप चुकल्यासारखं वाटतं. तर नक्की कमेंट करा आणि आता जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि मला YT स्टुडिओमध्ये दिसतंय की भरपूर रिटर्निंग व्ह्युअर्स आहेत, पण ते सबस्क्राईब मात्र करत नाहीत, रोज व्हिडिओ बघतात. तर तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा. आणि माझ्या काही गोड मैत्रिणी ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्या नेहमी माझे व्हिडिओ बघतात पण कधी कमेंट करत नाहीत. पण असू शकतं, प्रत्येकालाच व्यक्त व्हायला आवडतं असं नाही. पण जर तुम्ही कमेंट केलीत ना तर मला कळेल तरी की अजून कुठल्या मैत्रिणी माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.